सुरुवात करतोय. आज 12 संघ खेळणार आहे, त्यामुळे कोऑपरेट करा. कंट्रोल टीम थोडी स्पीड अप करा. आपण विचार केला एक इव्हेंट्स याला खरं लाईव्ह चॅनलच्या पहिलीच मॅच 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक संयम लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहत होते आणि पहिल्या मॅचला त्यांनी एन्जॉय केला. या चॅनलला जे करता नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा. आपल्याकडे हक्काचा माणूस संदेश शेळके 12-0 सुरुवात केली आणि आज मात्र क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळा स्वतःचा ब्रँड यांनी बनवला आणि एक इव्हेंट्स आणि ही संपूर्ण स्पर्धा अनेक सारे प्रेक्षक सुद्धा जोडले गेले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. एका बाजूला चॅलेंजर चेअरली टीम समाधान शेठ माळी यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतात. जिथे चॅलेंजर चेअरली नाव आहे त्यासाठी त्याचा पावसाळी रबर बॉलची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ते संघाचे करता संघ मालक आणि त्यांचा संघ दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईकला आपण सार्थक घरातला पाहू शकतो. नॉस्ट इनला आयुष मोडी दाखल झाला. गोलंदाज पहिली षटक हाताळण्यासाठी कंट्रोल एक्सप्रेस वैभव पाटील. एका बाजूला यंगस्टर तर दुसऱ्या बाजूला आपण वैभव पाटील पाहू शकतो. अनेक फॉर्मॅट करायचा हा खेळाडू खेळत असतो. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि कंट्रोली पासून सुरुवात मुंबईपर्यंत, मुंबईमध्ये जाऊन देखील बांद्राच्या मैदानामध्ये मिडल षटक देखील पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये टाकण्याचा कारनामा याच वैभव पाटीलने केला. काल देखील धाराव्याच्या क्रीडांगणामध्ये 52व्या संघामध्ये देखील तो आयकॉन राहिला आणि जेव्हा त्या पावसाळी रबर बॉलची स्पर्धा असते तेव्हा खेळाडूचा शेड्यूल नेहमी बिझी असतो. मोठमोठ्या तालुक्यातून संघातून देखील तो खेळतो. मग बिनोजपूर गावठाण असेल, गावदेवी गावठाण असेल, अशा अनेक नामांकित संघामध्ये जो खेळला. अगदी बांद्र्यामध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली आणि तोच वैभव आज आपल्या गावच्या मैदानात गावच्या संघातून खेळताना पाहायला मिळेल. समोर सार्थक गरत आहे, एक यंगस्टर असा खेळाडू. 4 मॅच 12 संघ खेळणार, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा वैभव. बबूचा पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि या साली तर ओळखला जातो आणि अतिशय चांगली कामगिरी बबूची पाहायला मिळाली. खेळाडू करता पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या चर्चेमध्ये राहिला आणि बऱ्याचशा मैदानामध्ये त्याचं षटक फार निर्णायक राहत असतं आणि त्याचा पहिला चेंडू निर्धाव आला सार्थकच्या समोर. बबूचा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन लपेट करण्याचा प्रयत्न, स्वतः एक धावतात, एक धाव कंप्लीट दुसरा घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. एका धावानं अकाउंट ओपन केले टीम चॅलेंजर चेअरलीनं. थोडीशी बबू पाटीलची बॉल अगदी पाहायला गेलं कधी कधी बाउन्स करण्याचा प्रयत्न असतो, कधी कधी वेगानं तो यॉर्कर चेंडू हाताळत असतो. पाठीमागचा पण विचार केला तर संदेश पाटील आपण इन्स्ट्रक्शन त्यांना पाहू शकतो. 6 देखील इन्स्ट्रक्शन करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतात. बबूचा पुन्हा एकदा बॉल आयुष्य समोर भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू खालीच ठेवतो बबू, पुरेपूर फायदा उचलला. जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा पावसाळ्यामध्ये तो जास्त बाउन्स टाकत असतो, पण जेव्हा चेंडू तेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा थोडीशी चेंडू तो खालीच ठेवत असतो, त्यासाठी तो ओळखला जातो. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील 3 चेंडूवर अवघी एकच धाव, ती देखील बबूच्या विरुद्ध. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचा खरं तर नेहमीच कत्तल केली जाते, पण या गोलंदाजाची आपली अस्तित्व निर्माण केल्या. मागील 4 चेंडूमध्ये अवघी एकच धाव, कम्मालीचा त्याचं षटक पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारच्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. मगाच्या मॅच मध्ये अगदी सुरंपाडा संघाने हल्लाबोल केला होता रानंपाडा संघाच्या विरुद्ध, पण बबूच्या विरुद्ध मोठे फटके खेळत असताना थोडासा आता त्रास जरूर झाला होता. आणखीन एक डॉट बॉल आलाय. कंटोली एक्सप्रेस अगदी उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव कंटोली आणि या गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करतोय. पाहायला गेलं तर नुकताच शिर्डी येथे जाऊन देखील त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि तिथे देखील चांगला फॅन प्रवास बबूचा राहिला. शिर्डी नगरीमध्ये देखील चांगली याची कामगिरी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा या त्याच प्रकारचा चेंडू षटक आवडला असेल तिथं जोरदार टाळ्या होऊन जातो बबूसाठी. फक्त एकच धाव त्याने दिली. काय कमाल याचे षटक, पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव. चांगले षटक पाहायला मिळते ते म्हणजे वैभव पाटीलचं.
प्रवीण वाघमारे आला दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. ओंकार पाटील दाखल झाले गोलंदाजी करण्यासाठी. वेलमॅन आमच्यासोबत जोडलेला ओंकार पाटील आला. पहिला चेंडू त्यांना हाताळला जिथं सिंगल रन्स देखील त्यांना पाहायला मिळाली आणि एकेर धाबेशी धापा लागले गेले त्या 2 धाबा. पुढील बॉल यावेळीचा यावेळीचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळला. सारबतचा फटका बसला. क्षेत्ररक्षक वैभव पाटील आहे पहिला अगदी महत्वाची गोल्डन विकेट मिळाली ओंकार पाटील. पहिला हात लागला टीम चॅलेंजर चिरली संघाला. आर्यन झाला 1 लाख अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. एकेर धाव इथून कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न डेंजर न करता आर्यन धावत होतो आणि अथरोट कमालीचा पाहायला मिळाला. 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाबांशी धाबा लागले गेले त्या टीम चॅलेंजर चिरले संघाच्या. एक बाद 5 धाबा आणखी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक आगळा वेगळा आनंद देखील पाहायला मिळतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत सीएमजी घर देखील जोडले गेले. सतीश शेळके आणि त्यांच्यासोबत आज संपूर्ण टीम देखील आहे. यावेळीचा बॉल अगदी लेगेस्टीच्या बाहेर जोडली जाईल आणि या एकेर धाबेनिशी धापटला धाबा लागले गेले त्या 6 धाबा. 1 बाद 6 मोठी फटके आली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे टीम कंट्रोल संघाची. स्लोवर बॉल पाहायला मिळाला. लावडले अपील देखील यशरक्षक करतो. अगदी बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं आणखीन एक हाताला लागला टीम चॅलेंजर चिरले संघाला. आर्यन मलबी होईल झेल बाद. समोरच्या दिशेने फटका खेळून काढला. चांगला फटका पाहायला मिळतो. स्पर्श करत आला. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाबा लागले गेल्या त्या 6 धाबा 7 धाबा धाबला लागले गेल्या. यावेळीचा बॉल अगदी कोलमने टाकला होता सार्थक घरच्या आयुष्य समोर. पण यावेळी पाठीमाग यष्टक्षकांना चेंडू अडवला. आणखी एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतं. चांगली करतो गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे टीम कंट्रोल संघाची. दुसरं षटक समाप्त होतं. 2 षटकाच्या समाप्तीला धाबा लागले गेले त्या 7 धाबा. चांगले षटक पहिल्या षटकामध्ये अवघी आलेली त्यानंतर 6 धाबा देखील पाहायला मिळाल्या. प्रवीण वाघमारे आले गोलंदाजी करण्यासाठी. तिसरे षटक यावेळी प्रवीणचं स्वागत केलं. कमालीचा फटका स्पर्श करूच्या बॅट मधून डी बॅकवर्ड स्पेलच्या डोक्यावरून पहिला इनिंगचा आलाय हा षटकार. काय कमालीचा खेळ पाहायला मिळतो. स्पर्श आल्याला स्वागत केलं प्रवीण वाघमारेचं आणि प्रवीण वाघमारेच्या विरुद्ध काय स्टायलिश फटका खेळला. डी बॅकवर्ड स्पेलच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क या इनिंग मधला आलेला
रन्स मिळेल आणि एक राबनीशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 14 धावा मोठ्या पडकी तर सातत्यानं मगातपासून येत नव्हते स्ट्रगल करत होता टीम चॅलेंजर चिरली आणि ह्यालाच मागं देखील स्पर्श केले षटकार देखील पाहायला मिळाला आयुषचा हेलिकॉप्टर लुक लगवण्याचा प्रयत्न चेंडू खोलावणी टाकला तर प्रवीण समोरच्या दिशेने लॉंग मध्ये विशाल पाटील वेगाने येतात व जो पाटील आहेत तिथे सिंगल रन्स येईल आणि एकेर दाबिनीशी धावपट्टा धावा पाहायला मिळतील त्या 15 धावा तिथे चांगली कामगिरी झाली आज टीम कंटवलीची विचार केला एकच मोठा फटका एकच षटकार आला आणि त्यानंतर जास्त डॉलबॉल टाकले टीम कंटवलीनं फिरून खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये फटका जरूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तैनात आणखी एक हादरा लागला टीम चॅलेंजर चिरले संघाला खेळाडू क्रमांक 3 स्पर्श करत होतील झेलबाद षटकार पाहायला मिळतोय आयुष मडबीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आला या इनिंग मधला पहिला षटकार स्पष्ट या बॉलचा बॉल अगदी सतीश पाटीलचा ऑफिसच्या बाहेर जाणारा पाहायला मिळतोय आणि वॉर्न देखील केले गोलंदाजाला जिथे एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली गेली आणि एकेर धाबीनिशी धाबा लागले गेले ते टीम चॅलेंजर चिरली संघाच्या 28 धावा त्यामुळे बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळायचा होता प्रॉपर टायमिंग करू शकले नाही लॉंग ऑन मध्ये क्षेत्राचे वेगाने आले सिंगल रन्स कंप्लीट आणि चेंडू चालला एका टप्प्याने मिळतील धावा 4
पहिल्या इनिंगचा केस व्यक्त करा आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना चॅलेंजर चिरली टीम संघानं 34 धावा जमा केल्यात आणि 35 धावांचा आव्हान ठेवले टीम श्री कंटोली या संघासमोर. तर यातील होणारा सामना आपण रेडी राहा. सुरुंगबाला टीम श्री 11 कंटवली संघाच्या समोर येणारी 24 बॉल आणि 35 धावांची गरज. पहा बक्षीस पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये लेट निशांती पण दादरपणा मान्सून ब्लास्ट पावसाळी रबरबॉलची स्पर्धा आणि जे प्रेक्षक मॅच पाहतात त्यांच्यासाठी तर बक्षीस आला. जो प्रेक्षक आयवा कॅच घेईल त्यासाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज सतीश बामा केणी यांच्या वतीने देण्यात येतील. आयवा कॅचसाठी आता 500 रुपयाचे कॅश प्राइज. बघा प्रेक्षक तुम्ही आलात मॅच पाहत असाल तर आता तुम्ही लकी विनर सुद्धा राहू शकताय. येणारी 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. श्री 11 कंटोली संघासमोर सर्व जोडी मैदान दाखल झाला. वैभव पाटील आणि त्याला साथ देईल प्रवीण वाघमारे आणि गोलंदाज दाखल होईल चॅलेंजर चिरली टीम कडून सार्थक गैरतला आपण पाहू शकता. कमालीचे षटक करत नुकताच पार पडलेली स्पर्धा आपण पाहायला गेलो तर मयूर स्मृती चस्कामध्ये त्याची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली होती आणि
पाईप लावतात डायरेक्ट. येणारे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. पहिलाच बॉल अगदी वेगाने टाकला सार्थकनं, हलक्याने खेळून काढला वैभवनं. स्पेली पद्धत अगदी जवळून चेंडू निघून चालला, पण इथं थ्रू देखील चांगला पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले गेले आणि पहिल्या चेंडूवर 2 धाबा देखील पाहायला मिळतात. वैभव पाटील फार मोठं नाव आहे. अगदी पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील जवळजवळ 21,000 पॉईंटची बोली या खेळाडूला लागली होती. आणि वीर मराठे झोई या संघातून खेळताना आपण वैभव पाटीलला देखील पाहणार आहोत. तिथे पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्यात. गोलंदाज सार्थक करत एक नामांकित हा देखील खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी तो देखील करत असतो. पण समोर वैभव पाटील एक मोठं बॅटर समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक नाही, या चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. वैभव पाटीलच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. आक्रमण केलं वैभव पाटील आणि याच फटक्यांसाठी ओळखला जातो वैभव पाटील. कुटपाचा बॉल वाईड लॉंग लाईन रिझमने खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतात. जिथे ऋतुज आहेत सिंगल रन्स इथून मिळेल आणि या एकेरी धाब्यादिवशी धापाटला धाबा लागल्या गेल्या त्या टीम कंटोपली संघाच्या. बिनबाद 9 धाबा. स्ट्राईकला आला पहिल्यांदाच प्रवीण वाघमारे, एक नामांकित हा देखील खेळाडू आहे. अतिशय चांगली कामगिरी त्याची देखील पाहायला मिळत असते. यावेळचा हा फटका अगदी आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या पलीकडं प्रवीण वाघमारेच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. सार्थकचा बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकला होता, लवकर टप्पा ओळखला, अगदी गुडघा फोल्ड करून फटका खेळून काढला षटकाराकरता. या बॉलचा बॉल थोडस चेंडू आतमध्ये वळवला, पण रोल करणारी गोलंदाजी देखील सार्थकची पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर वापसी करता ही गोलंदाजी जिथे आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 15 धाबा खर्च केले. त्यामध्ये सार्थकनं इथून जर विचार केला तर येणारे 19 चेंडू आणि 20 धाबांची आणखीन गरज. या बॉलचा हा चेंडू चांगला टप्पा पाहायला मिळाला. लाईन आणि लेन देखील चांगली होती. शेवटचा चेंडू डॉट आला आणि पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. येणारे 18 बॉल आणि कंटोपली टीमला जिंकण्यासाठी आणखीन 20 धाबांची गरज. 18 बॉल आणि 20 धाबांची गरज. टीम सोरुंगपाडा आपण रेडी राहा. या 2 संघातून जो संघ जिंकेल तो मयूर स्मृती सोरुंगपाडा संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळं सोरुंगपाडा टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. येणारे 18 बॉल आणि 20 धाबांची गरज. ऋतुज घरात आला गोलंदाजी करण्यासाठी. समोर वैभव पाटील अगदी यावर टाकण्याचा प्रयत्न, लपटेट केला हा फटका. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत. फंबल थोडंसं पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं जात आहे. तो थोडासा जरूर चुकीचा आला, पण 2 धाब्यावर थांबवलं जाईल. आणि या 2 धाब्यांशी धापाटला धाबा लागल्या गेल्या त्या श्री 11 कंटोली या संघाच्या. बिनबाद 17 धाबा. वैभवचा आपण विचार केला तर त्याच्या बॅट मध्ये षटकार पाहायला मिळाला. प्रवीण वाघमारे 3 चेंडू फेस केले, त्यानंतर एक षटकार लगावलाय. स्कोर थोडासा कमी आहे, त्यामुळं अगदी सहजरित्या खेळतो वैभव. त्याला धावू या धावा जर मी राहिलो तर मैदानामध्ये सहजरित्या बनवू शकतो. आणि आता वैभव पाटील ऑन द स्ट्राईक आहे, ज्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाला. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये प्रचंड मागणी असते या खेळाडूला. आणि वैभवला आपण सध्या ऑन द स्ट्राईक पाहू शकता. टप्प्याचा बॉल फुल करायचा जरूर होता. बॅटच्या अंडामध्ये आला नाही, समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव मिळेल. आणि या एका धावीनेशी या धावपटला धावा लागले गेले ते 18 धावा. हेच खरं पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये मजा असते. काही खेळाडू पडत असतात, स्लिप होत असतात, भिजत असतात.
तरी सुद्धा क्रिकेट खेळायचं, क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि आज प्रत्येक खेळाडू पावसाळी रबर बॉलची स्पर्धा देखील एन्जॉय करतोय. त्यावेळेचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता आणि इथून मात्र पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन फक्त 21 धाव आणि 21 धावनीशी धावपटला धावा लागले गेले ते 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, त्यामुळं थोडीशी दुखी ठरली ती म्हणजे टीम चॅलेंजर चिरली संघाला आणि थोडंसं थांबावं देखील लागलाय. समोरच्या दिशेनं अगदी लवकर पूल केला चेंडूला आणि सीमारेषा पलीकडे केला. लगावला हा षटकार, कमालीचा फटका आपण पाहू शकतो. वैभव पाटील जनरेट केला, अगदी लवकर पूल केला आणि पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. वैभव पाटीलचा तडाखा. मेळा धावा 6, 25 धावा दापडला गेलेल्या 25 रन्स. आणखीन एक डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं आणि मिळतील धावा आता वैभव पाटीलला 4. 29 धावा दापडला लागले गेल्यात. मागील चेंडू पाहू शकता उद्या आखोट टप्प्यात होता, लवकर टप्पा ओळखला आणि डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला पाठवलं. यावेळेचा क्लासिकल स्ट्रोक सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफच्या वरतून सीमा पलीकडे विनिंग स्ट्रोक आलाय वैभव पाटीलच्या बॅट मधून. मिळतील धावा 6. या सामन्याचा हिरो नो डाऊट वैभव पाटील, मॅन फ्रॉम कंटवली. वैभव या पण मॅन द मॅच साठी बघू आणि लगेच आपण होणारा सामना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतो. फनी मोमेंट, अगदी पाऊस पडत नव्हता, एकच धाव गोळा फलंदाज पण सार्थक धावलाय आणि हा देखील स्लिप पाहू शकतो किती जोरात तो पडला पावण्यामध्ये. हे आपलं चित्र पाहायला मिळालं आई किंवा इव्हेंटच्या माध्यमातून. एक षटकार देखील सार्थकने मारला होता, त्याची देखील चर्चा चिरलीचा परदीन काझी आणि ती देखील प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाली. जवळजवळ 60,000 प्रेक्षकांनी ती देखील व्हिडिओ पाहिली आई किंवा इव्हेंटच्या माध्यमातून. ही चर्चा आपण करत होतो. चला आपण बोलूयात पूर्व सामना मयूरस्मृती सुरुंगपाडा आणि दोन्ही कॅप्टन लवकर सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित या आणि मागील सामन्याचा हिरो नो डाऊट वैभव पाटील. नेहमीच